नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 2 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. काल तुम्ही ही न्यूज बघितली असेल सोशल मीडियावर वगैरे, तर याच्यासंबंधी एक्सप्लेनेशन MPSCने दिलेलं आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्याची जी काही मागणी होते की एकीकडं मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तर त्याचं सोल्युशन नाही आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबरला आहे, तर ती स्थगित करण्यात यावी ही मागणी करण्यात आली होती. परंतु याच्यासाठी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सहसचिव जे आहेत MPSCचे सुनील अवताडे, त्यांनी ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की 11 ऑक्टोबरला जी परीक्षा होणार आहे ती स्थगित करण्यात येणार नाही, कारण त्यासाठी तसं सबळ कारण नाही आहे. परंतु शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. शासनाकडून निर्देश प्राप्त होईपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार नाही. सो मराठा आरक्षणासंबंधी शासनाचा जो काही निर्देश असेल त्याच्यानंतर रिझल्ट समोर येईल, पण परीक्षा जी आहे ती पोस्टपोन होणार नाही. तर हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. अशा न्यूज ज्या आहेत त्याच्यामुळे काय होतं की आपण डिस्ट्रॅक्ट होत असतो. तर अभ्यास चालू ठेवा, परीक्षा होतील. त्याच्यानंतर आज 2 ऑक्टोबर आहे, गांधी जयंती आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच बघा, कुठलीही एक्झाम असू देत, गांधीजींवर जे प्रश्न आहेत, मग ती MPSC असू देत, UPSC असू देत. डिस्क्रिप्टिव्हच्यामध्ये पण UPSCमध्ये तुम्हाला गांधीयन व्हॅल्यूचं महत्त्व आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये ते विचारलं जाऊ शकतं. आय शॅल वर्क फॉर ॲन इंडिया इन विच द पुअरेस्ट शॉल फील दॅट इट्स देअर कंट्री इन हुज मेकिंग दे हॅव ॲन इफेक्टिव्ह व्हॉइस. तर गांधीजीच टेलिस्मॅन म्हणून एक बाब होती की जी प्रत्येक ओल्ड NCERTच्या याच्यावर छापलेली राहायची. गांधीजींनी दिलेला जो मंत्र होता की गांधीजीच टेलिस्मॅनमध्ये म्हटलेलं आहे की कुठलाही निर्णय घेत असताना पुअरेस्ट ऑफ द पुअर जो आहे, सोसायटीचा सगळ्यात शेवटचा जो घटक आहे, त्याचा विचार झाल्याखेरीज तुम्ही निर्णय घेता कामा नये. त्याच्यावर त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे हे बघितलं गेलं पाहिजे. सो इथेही तोच हे आहे मूलमंत्र की पुअरेस्ट शॉल फील दॅट इट इज देअर कंट्री. सो गांधी जयंती आहे 2 ऑक्टोबर. त्याच्यानंतर आज लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे ना. फॉरगॉटन PM म्हणून आज द हिंदूनी एक आर्टिकल दिलेलं आहे ना. खरं तर शास्त्रीजी जे आहेत तर त्यांचं पण जे काही काम आहे आणि त्या सगळ्याच बाबी, एकंदरच ती पर्सनॅलिटी खूपच उजवी होती, परंतु कुठंतरी ना ते सगळं मागे पडलेलं आहे. सो टू डेमोक्रेसी और स्वराज ऑफ मासस कॅन नेवर कम थ्रू अनट्रूथफुल अँड व्हायलंट मीन्स. सो इथं त्यांनी सांगितलेलं आहे की अहिंसा हवी, हिंसा नको. त्याच्यानंतर अनट्रूथफुल म्हणजे प्रामाणिक असलं पाहिजे. तर त्या गोष्टी लोकशाही करता खूप गरजेच्या आहेत. सो लाल बहादूर शास्त्री 2 ऑक्टोबर आणि गांधीजी. त्याच्यानंतर राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग अहवाल 2019चं जे काही आकडेवारी आहे ती समोर आलेली आहे. महाराष्ट्रात बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे याच्यामध्ये नोंदवलेले आहेत. म्हणजे एकीकडे आता उत्तर प्रदेशमध्ये जी काही घटना घडली हाथराची, तर बघा आता तुम्हाला सर्वदूर ना महिलांच्या अत्याचाराच्या न्यूज दिसायला लागल्यात. एकतर खरं तर हा मीडियाचा पण इश्यू आहे की एखादी गोष्ट घडली की मग ते दाखवत राहायचं. अदरवाईज तुम्ही जर बघितलं तर रेग्युलर परिस्थिती तशीच असते, पण एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर फोकस करायला सुरुवात करते मीडिया आणि आपल्याला वाटतं की हे आत्ता घडतं आहे का, तर हे घडत असतं. महाराष्ट्रात बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे आहेत अकॉर्डिंग टू राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग अहवाल. बलात्कारानंतर महिलांची हत्या करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. 2019ची आकडेवारी आहे ही. सगळी आकडेवारी जी आहे 2019ची आहे. बलात्कारानंतर हत्या सर्वाधिक जे केसेस समोर आलेल्या आहेत भारतात 2019मध्ये 286, त्याच्यातल्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहे 47 केसेस. महिलांविरोधीचे गुन्हे बघा, उत्तर प्रदेश टॉपला आहे, त्याच्यानंतर राजस्थान आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे. आता ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे का नाही, फक्त मी तुम्हाला जस्ट एक आकलन यावं म्हणून ही आकडेवारी घेतली आहे. उत्तर प्रदेश 59,000 म्हणजे जवळपास 60,000 केसेस, राजस्थान 42,000 आणि महाराष्ट्र 37,000. तर महिलांविरोधीच्या गुन्ह्यांमध्ये टॉपला जे आहे ते उत्तर प्रदेश. म्हणजे याच्यात सगळेच गुन्हे येतात है ना. महिलांविरोधी गुन्ह्यांमधलं भारताची जी सरासरी आहे तर दर लाख लोकसंख्येमागे 1 लाख लोकसंख्येमागे जर तुम्ही बघितले की महिलांविरोधी गुन्ह्यांची भारतातली सरासरी तर ती 62.4 आहे ना. महाराष्ट्र त्याच्या पुढे आहे 63.1 आणि राजस्थानने तर रेकॉर्ड तोड केलेला आहे 110. त्याच्यानंतर महिलांना विविध कारणांसाठी हत्येस प्रवृत्त करणे, म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी हत्येस प्रवृत्त करणं, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र टॉपला आहे 808 केसेससह, उत्तर प्रदेश 359, राजस्थान 186. सो महिलांच्या अत्याचारामध्ये तुम्हाला परत कुठले राज्य दिसतात, एक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान. त्याच्यानंतर
लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा जो पॉक्सो कायदा आहे आपला पॉक्सो, त्या कायद्यानुसार गुन्हे सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. बघा, पुरोगामी महाराष्ट्र एकीकडं आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की हे यूपी बिहार ही राज्य, पण बऱ्याचदा महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत तर त्या पुरोगामी आणि त्या सगळ्या याच्यामध्ये बाजूला पडलेल्या असतात. आपल्याला वाटतं महाराष्ट्र विकसित, महाराष्ट्र खूप चांगलं, त्याच्यात वादच नाही आहे, विकास वगैरे. पण सर्वात महत्त्वाची बाब जी आहे की वुमन सेफ्टी सिक्युरिटी, आणि हे पॉक्सोच्या याच्यात पण महाराष्ट्र सर्व अग्रेसर आहे. दर लाख लोकसंख्येमागे सरासरी 7 गुन्हे घडत असतात, तर महाराष्ट्राचं प्रमाण हे 11 आहे ना, म्हणजे देशाच्या सरासरीपेक्षा 4 पुढं आहे अजून. महिलांविरोधी गुन्हे जर शहर बघितलं तुम्ही तर शहरांमध्ये दिल्ली टॉपला आहे आणि 2 नंबरवर मुंबई आहे. दिल्लीत जवळपास 12,902, मुंबईत 6,519. सो दिल्ली मुंबई हे दोन्ही शहरं टॉपला आहेत. गुन्हे सिद्ध न होण्याचं प्रमाण उत्तर प्रदेश हिच्यामध्ये टॉपला आहे 55.2, कारण तिथं केस उभीच राहू देत नाही, त्याच्या आधीच ते सर्वांचं काम करून टाकतात. राजस्थान 45%. हाही एक मुद्दा आहे की महिलांसंबंधीचे जे काही अत्याचार आहेत, जे गुन्हे आहेत, ज्या केसेस आहेत, तर तिच्यामध्ये एक गोष्ट येते की त्या केसेस कोर्टात जातात, तिथं ज्या पद्धतीने त्या वर्क होतात, तिच्यातले जे काही साक्षीदार पुरावे ते सगळे संपवले जातात, आणि त्याच्यामुळे सिद्ध न होण्याचं प्रमाण 55.2% उत्तर प्रदेश, राजस्थान 45%. म्हणजे तुम्ही विचार करा, 50% केसेस काय होतच नाही. महाराष्ट्र अपहरण विनयभंगामध्ये 3रा क्रमांक आहे. हुंड्यासाठी छळ महाराष्ट्र देशात 4था क्रमांक आहे ना. म्हणजे हे ज्या बेसिक गोष्टी आहेत की हुंडा सिस्टीम आणि ते सगळं डॉरी सिस्टीम आजही 2020मध्ये पण हे वर्क होतं आहे, आणि मग त्याच्यामुळे सगळी सोशो रिलिजियस मुवमेंट जी काही आपण वाचतो इतिहासातली ती सगळी डब्यात जाते, कारण ते आजही होत नाही आहे. म्हणजे ते फार 17व्या शतकानंतरचा जो काही 1800 मध्ये सगळं सुरू झालं ना, मग 1900 आणि 2020 ते मागच्या पानावरून पुढे तसंच चालू आहे. याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे ना की इन्क्रीजिंग जेंडर सेन्सिटिव्हिटी इज अ क्रुशियल टू इन्हान्स वुमन सेफ्टी. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जेंडर सेन्सिटिव्हिटी म्हणजे लिंगभाव संवेदनशीलता. बघा, जेंडर जे आहे तर लिंगभाव याला मराठीमध्ये आपण म्हणतो. आता जेंडर काय असतं बरं, तर साधी गोष्ट आहे की 2 शब्द आहेत, सेक्स म्हणजे लिंग आणि लिंगभाव. तर या ज्या 2 गोष्टी आहेत हिच्यामध्ये काय फरक आहे, तर याच्यातला फरक असा आहे की सेक्स इज नॅचरल अँड जेंडर इज कन्स्ट्रक्टेड. म्हणजे कुणी कसं वागायचं, आता तुम्ही जन्माला काय येणार आहात ते निसर्ग ठरवतो, परंतु इकडं जे आहे की लिंगभाव जे आहे मुलीसाठी 7च्या आत घरात, जेंडर कन्स्ट्रक्टेड आहे, समाज सांगतो काय केलं पाहिजे. सो इन्क्रीजिंग जेंडर सेन्सिटिव्हिटी इज क्रुशियल टू इन्हान्स वुमन सेफ्टी. महिलांना सुरक्षितता द्यायची असेल तर जेंडर सेन्सिटिव्हिटी, लिंगभाव संवेदनशीलता ग्रो होणं जास्त गरजेचं आहे. मग इथं परत मुद्दा येतो की ही ग्रो कशी होणार, तर इथं 3 महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. एक आहे फॅमिली, एक आहे सोसायटी आणि एक आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. तर हा जो ट्रायंगल आहे या तिघांचा, तर यांनी खूप जर प्रॉपर काम केलं तर जेंडर सेन्सिटिव्हिटी ती डेव्हलप होऊ शकते लहानपणापासून. आणि आजच्या डेटमध्ये मेजर इश्यू काय आहे ना की जे काही इंटरनेट आहे त्याच्यावरची पॉर्नोग्राफी आणि त्या सगळ्या याच्यातून की महिलांच्या बाबतीमध्ये एक ॲटिट्यूड डेव्हलप होतो की महिला हे उपभोगासाठीच आहेत, आणि तो जर ॲटिट्यूड डेव्हलप झाला तर ऑब्व्हियसली ती जनरेशन मग तुम्हाला अशाच पद्धतीच्या न्यूज तुम्हाला येत राहतील. सो तिचं जेंडर सेन्सिटिव्हिटी आणणं फार गरजेचं आहे. मग हे रोल ऑफ फॅमिली असेल, रोल ऑफ सोसायटी, रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांनी पॅरलली वर्क करणं आणि त्याच्यातून खूप गोष्टी प्रॉपरली वर्क करणं फार गरजेचं आहे. अदरवाईज मग हे हाथरासारखी केस जे आहे की आता 2012 इथं निर्भयाची केस पण दिलेली यांनी. JS वर्माची कमिटी होती बघा, JS वर्मा कमिटी, आणि मग तिच्यामधून त्यांनी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट आणला होता 2013मध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालूच राहतील. म्हणजे कायदा एकीकडं आहे, कायदा पुरेपूर वर्क होत नाही हे एक लक्षात ठेवा. बघा, कायदा 100% वर्क होत नाही, म्हणून UPSCने नीतिशास्त्र इथिक्स नावाचा सब्जेक्ट आणलेला आहे, तर तो एक आहे GS4. सो कायदा 100% वर्क होत नाही. सगळीची सगळी जबाबदारी गव्हर्नमेंट किंवा व्यवस्थेची आहे 100%, हेही बरोबर नाही. समाजाचा रोल आणि त्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. सो बेसिकली उत्तर प्रदेश जे आहे ते परत त्यांनी इथं सांगितलेलं आहे की आता याच्यात काय केलेलं आहे की त्यांनी प्रॉमिस केलं आहे CMने त्यांना की कंपन्सेशन 25 लाख आणि सेफ्टी है ना. तर ठीक आहे, एक वेळ 25 लाखाचं कंपन्सेशन, सेफ्टीची गॅरंटी 0 आहे इथं. सेफ्टी जी आहे ती 0% है ना. सेफ्टीची गॅरंटी देऊ शकत नाही तुम्ही, तुम्हाला ते जमलेलं नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे त्या केसवरून, आणि तुम्ही नंतर काय सेफ्टी सांगताय. आणि राहिला प्रश्न कंपन्सेशन, तर हा पण एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे
की कंपन्सेशन दिलं म्हणजे सगळं झालं का? आपल्याकडे ती एक पद्धत आहे, ॲक्सिडेंट झाला प्रत्येकाला 2 लाख 5 लाख, है ना, घर पडली, बिल्डिंगं पडल्या, कंपन्सेशन द्या, विषय संपवा. हा जो प्रकार आहे आणि त्यातल्या त्यात बऱ्याच लोकांना कंपन्सेशन मिळतसुद्धा नाही. त्याच्यामुळे कंपन्सेशन हे काही सोल्युशन नाही आहे. आणि त्याच्यामुळे आताच्या याच्यात ह्या केसमध्ये कास्ट टेन्शन्स पण आहेत, जातीयवाद आणि त्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, व्हायलन्स आणि ते सगळं. तर याच्याकरता जेंडर सेन्सिटिव्हिटी असणं फार गरजेचं आहे. युनिव्हर्सल ब्रदरहूड, है ना, ती जी संकल्पना आहे, बंधुभाव जो काही आहे, हे विश्वची माझे घरं, तर ते रुजलं पाहिजे, जगलं पाहिजे, तर गोष्टी वर्क होतील. आता आपण पोल घेतोय बघा नॅशनल बटरफ्लायसाठी. बरेचसे देश आहेत त्यांचं स्वतःचं बटरफ्लाय, नॅशनल बटरफ्लाय, मलेशिया, तैवान, इंडोनेशिया, भूटान. तर हे जे देश आहेत यांचं स्वतःचं राष्ट्रीय फुलपाखरू आहे, भारताचं नाही आहे. महाराष्ट्राने पहिल्यांदा केलं होतं डिक्लेअर, मग बऱ्याचशा राज्यांचे आपण बघितले. सो तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कुठल्या राज्याचं कुठलं फुलपाखरू आहे. परंतु आता आपण पोल घेतो आहे की तिच्यावर तुम्ही वोटिंग करू शकता. बघा ही लिंक इथं आहे, है ना, तर तुम्ही गुगल सर्च पण करून ते वर्क करू शकता. आता याच्यामध्ये बरेचसे जे काही आहेत, आता जसं हे इंडियन जेझेबेल आहे, ओके, तर हे फुलपाखरू आहे इंडियन जेझेबेल. तर असे बरेचसे कंटेंडर्स आहेत. म्हणजे आधी सुरुवातीला जे आहे वोटिंग करून कोणकोणते असू शकतात नॅशनलच्या रेसमध्ये, तर तिच्यामध्ये कृष्ण पिकॉक आहे, इंडियन जेझेबिल जे आता फोटो दाखवला ते आहे, त्याच्यानंतर कॉमन जेझेबिल पण म्हटलं जातं आहे इंडियन जेझेबिललाच, त्याच्यानंतर ऑरेंज ओकलीफ म्हणून आहे, 5 बार सॉटटेल आहे, इंडियन नवाब आहे, येलो जॉर्जन आहे. तर असे बरेच आहेत. पण आता चालू आहे हे वोटिंग आणि त्या सगळ्या गोष्टी. येत्या काळामध्ये भारताचं नॅशनल बटरफ्लाय असणार आहे आणि ज्याच्यावर 100% प्रश्न आपल्याला येणार आहे. त्याच्यामुळे ते आपल्यासाठी चांगलं आहे. आता बघा हे जे आहे ट्रायफेड आपल्याला माहीत पाहिजे. ट्रायफेड काय करतं की जे ट्राईब्स आहेत त्या ट्राईब्सचे जे काही वस्तू त्यांचं जे प्रोडक्शन आहे तर त्याला मार्केट मिळवून देण्याचं काम ट्रायफेड करत असतं. हे सगळं ट्रायबल मिनिस्ट्रीच्या अंडर होत असतं बघा. तर इथं हा ब्रँड यांनी केलेला आहे, ट्राईब्स इंडिया नावाचा ब्रँड आहे, मार्केट प्लेस ट्राईब्स इंडिया. आणि याच्यामध्ये ज्या MSME आहे तर जवळपास 5 लाख ट्रायबल इंटरप्रेनर्स जे आहे, इंटरप्राइजेस जे आहेत टू द वर्ल्ड कनेक्ट करायच्या. याच्यामुळे होतं काय की ट्रायबल लोकांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते 7 समुद्रपार विकले जात आहेत. चांगली बाब आहे. आणि आता गांधी जयंतीच्या बेसिसवर पण त्यांनी आवाहन केलेलं आहे उद्योजकांना की तुम्ही जॉईन व्हा आणि सो दॅट मग हे सगळे जे काय असेल, साडी असेल, पेंटिंग असेल, वेगवेगळ्या वस्तू असतील, अँटिक पीस असतील, तर ते विकले जातात. आणि हे सगळं जे मिशन आहे ते काय आहे, गो वोकल फॉर लोकल याच्यासाठी. ॲमेझॉनवर आहे, फ्लिपकार्ट आहे, पेटीएम मॉलवर आहे, है ना. तर हे आहे, हा ब्रँड लक्षात ठेवा. ट्राईब्स इंडिया नावाचा ब्रँड डेव्हलप केलेला आहे आपण ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ट्रायफेडद्वारे. ओके, सो ह्याचं एक सेपरेट लेक्चरही आहे आपलं ट्रायफेड वगैरे. मलबार एक्सरसाइज जी आहे तिच्यात ऑस्ट्रेलियाला घ्यायचं किंवा नाही हे अजून फायनल नाही आहे. सो मलबारमध्ये US आहे, इंडिया आहे आणि इंडिया USचीच होती. नंतर मग हे जापान एक आहे आणि तिसरं आता चौथं याला घ्यायचं किंवा नाही ते ऑस्ट्रेलिया आहे. ऑबियसली हे 4 देश जे आहेत ते क्वाडचे सदस्य आहे ना. त्याच्यामुळे चालू आहे की ऑस्ट्रेलियाला पण घेतलं पाहिजे. पण ऑस्ट्रेलियाला घेतल्यानंतर मग चीन काय म्हणणार, याच्यामुळे हे जरा अडकून आहे. नेक्स्ट वन जे आहे की आता बघा ही स्नेक बोट जी होती की केरळमध्ये 1952मध्ये 1952 तत्कालीन पंतप्रधान जे होते आपले भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भेट दिली होती तिथं अलापुझा येथे. आणि तिथं जी काही रेस झाली होती स्नेक बोट रेस, ही जी स्नेक बोट असते बघा, तर स्नेक बोटची रेस होते. आता आपण एवढं बघितलं इथं वुमन सेफ्टी वगैरे किंवा हे मध्यंतरीच्या काळात जो काही साबरीमालाचा इश्यू होता, महिलांना परवानगी नाही, तर या स्नेक बोटच्या बाबतीत पण एक फॅक्ट आहे, स्नेक बोर्डला महिला स्पर्श करू शकत नाहीत असा एक फॅक्ट आहे, है ना, की जे स्पर्श पुरुषच करतात. गावाची एक स्नेक बोट असते ती रेस होते. तर ही जी स्नेक बोट आहे तर त्यावेळेसची तिचं नाव आहे की नादू भगम चुंदन नावाची स्नेक बोट आहे. तर हिचं म्युझियम बनवायचं, कारण ते तत्कालीन पंतप्रधान आले होते तेव्हाचे रेफरन्स वगैरे. तर असा सगळा तो प्रकार आहे. पण एवढं एक लक्षात ठेवा, स्नेक बोट आणि स्नेक बोट रेस जी आहे NCERTमध्येही त्याचा रेफरन्स आहे. तर 1952मध्ये स्नेक बोट रेस व्हायच्या तिथं आणि पंतप्रधान आले होते. नंतर त्यांनी एक सिल्वर ट्रॉफी पण दिली होती, है ना. हे सगळा त्रावणकोरचा रिजन आणि मग त्याच्यानंतर ते खूपच प्रॉपरली वर्क होत होतं. स्नेक बोटच्या बाबतीत पण पॅट्रियार्की नावाचा प्रकार आहे, महिला स्पर्श करू शकत नाहीत. IIT मद्रासनी सुचर्स म्हणजे टाके घालण्यासाठीचं जे मटेरियल असतं, है ना, आपल्याला एखादी इजा झाली त्याच्यानंतर टाके घातले जातात, तर नॅनो फायबर
पासून बनवलेलं आहे मटेरियल आणि हे बायो ॲब्झॉर्बेबल आहे. बायो ॲब्झॉर्बेबल म्हणजे काय की एकदा तुम्हाला टाके घातल्यानंतर काही दिवसानंतर हे टाके तिथंच विरघळून जातात. परत डॉक्टरकडे जाऊन ते काढून घ्यायची गरज नाही. म्हणजे असं बाकीचंही मटेरियल असतं, असं काही नाही हे पहिल्यांदा येतं बायो ॲब्झॉर्बेबल, आधी पण असतं. आणि हे तुम्ही इथं बघू शकता की नॅनो फायबर यान बेस्ड सुचर, तर हे मटेरियल आहे बघा, हे इथं दिसतंय आपल्याला, त्यांनी दाखवलेलं आहे. तर हे बायो ॲब्झॉर्बेबल आहे. तर असं हे IITचे येत असतात मधून. GSTचं कलेक्शन जे आहे ते सप्टेंबर 2020मध्ये बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि ते जवळपास गेलेलं आहे 95,480 कोटीपर्यंत. ॲक्च्युली GSTचं जे टार्गेट असतं एका महिन्याचं ते 1,00,000चं असतं. 1,00,000 कोटीचं टार्गेट आपलं सेट केलेलं आहे आपण. आणि मधल्या काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती होती आपली. एप्रिलमधली काय परिस्थिती आहे, मेमध्ये काय आहे, हा ना. तर मग हे आता बऱ्यापैकी म्हणजे आता ठीक आहे बाबा, चांगली बाब आहे, 95 लाख है ना, 95,000पर्यंत गेलं आहे. पण ॲक्च्युली आपलं टार्गेट जे असतं ते 1,00,000 कोटीचं असतं पर मंथ GSTसाठी. त्याच्यानंतर हे बघा, मुंबई ग्राहक पंचायतीने आदेश दिलेला आहे की करोना काळातलं विमानाचं भाडं जे आहे, ज्या लोकांनी बुकिंग केलं होतं ते कंपन्यांनी द्यावं. कंपन्यांना शक्य नसलं तर त्यांनी क्रेडिट द्यावं तेवढं, आणि ते लोक वापरू शकतील. तर हे खूप चांगलं हे असतं बघा, ग्राहक पंचायतीमध्ये जाऊन स्वतःच्या प्रश्नासाठी जर तुम्ही केसेस हे केल्या तर ते तुम्हाला खूप प्रॉपरली वर्क होतं. आपला एक स्टुडंट पण होता, त्याचा मोबाईलचा इश्यू होता सॅमसंग कंपनीच्या, त्याला 40,000 रुपये तिथून मिळालं होतं कंपन्सेशन. सो बेसिकली काही गोष्टी आहेत त्या वर्क होतात, फक्त आपण ते प्रयत्न केले पाहिजेत. 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन असतो, हा ना. तर हा 29 सप्टेंबर हृदय दिनासंबंधीचा आज एक लोकसत्ताला आर्टिकल होतं. 2020चं ध्येयवाक्य काय आहे? हृदयाचा वापर करून म्हणजेच विचारी होऊन हृदयावर मात करणे. मग याच्यामध्ये FSSAI जे आहे तर त्याच्या ज्या मोहिमा आहेत, जसं फिट इंडिया आहे, है ना, फिट इंडिया. त्याच्यानंतर मग त्यांचं रुको म्हणून आहे की जे रियूज्ड ऑइल असतं ते परत परत वापरायचं नाही. ट्रान्स फॅट संबंधीचे त्यांचे हे आहेत, अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, हे चांगलं नसतं म्हणजे शरीरासाठी. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या हिच्यात येतात. सो हृदयाचा जो वापर आहे आणि त्यातल्या त्यात हिच्यामध्ये मग सॉल्टचं जे काही प्रमाण आहे ते कमी करणं, कारण हिच्यामध्ये मेजर इश्यू जो आहे तो BPचा आहे. BP जास्त असला तर तिच्याने डेथचं प्रमाण आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते जोआन फेनमन आहे. जोआन फेनमन या खगोल भौतिक शास्त्रातल्या महिला संशोधक होत्या आणि त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणून ही न्यूज आहे. जॉन फेनमन. आता जॉन फेनमन महत्त्वाचं याच्यासाठी आहे कारण खगोल भौतिक शास्त्रामध्ये महिला संशोधक फार बोटावर मोजण्या इतके आहेत. सौर डाग म्हणजे सनस्पॉट, ओके. तर जे काही सनस्पॉट असतात त्याच्या संबंधी पण यांनी हे केलं होतं संशोधन. प्रथम त्यांनी शक्यता व्यक्त केली होती, ते मी तुम्हाला फोटोज दाखवतो त्याचा. उत्तर गोलार्धामध्ये जे ॲरोरा बोरॅलिस आहे किंवा दक्षिण गोलार्धामध्ये ॲरोरा ऑस्ट्रेलिस आहे, तर त्या प्रकाशशलाका त्यांनी शोधल्या होत्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा कन्सेप्ट जो आहे ॲरोरा बोरॅलिस आणि ॲरोरा ऑस्ट्रेलिस, तर तो त्यांनी शोधला होता. सूर्यकोन जे आहे ते पृथ्वीच्या चुंबकीय आवरणातून येण्याचा उलगडा पण त्यांनी केला होता. त्यांचं हे पुस्तक खूप फेमस आहे, अ पॅशन फॉर सायन्स, स्टोरीज ऑफ डिस्कव्हरी अँड इन्व्हेन्शन. उत्कृष्ट वैज्ञानिक पुरस्कार नासा मिळालेला आहे. आता हा ऑरोरा ऑस्ट्रेलिस आणि ऑरोरा बोरियालिस काय असतं तेवढं लक्षात ठेवा. इथं एक MCQ साठी सिम्पल आहे बघा. उत्तर गोलार्ध जो आहे तर इथं जे आहे ते ऑरोरा बोरियालिस आहे आणि दक्षिण गोलार्ध जो आहे तर तिथं ऑरोरा ऑस्ट्रेलिस आहे. ऑब्वियसली एवढं सिम्पल लक्षात ठेवा. दक्षिण गोलार्ध ऑस्ट्रेलिया इकडं येतं, ऑरोरा ऑस्ट्रेलिस दक्षिणेकडे. एवढं MCQ साठी बेसिक आहे. याच्यामध्ये काय असतं ना की ॲक्च्युली ॲरोरा म्हणजे काय? ॲरोरा म्हणजे लाईट इन अ स्काय, ओके. जो काही तुम्हाला आकाशात रंग दिसतो आणि तुम्ही याचे फोटो पण गुगल करू शकता. ऑरोरा ऑस्ट्रेलिस बोरॅलिस हे ऑसम दिसतो हा फिनॉमिना. लाईट तुम्हाला दिसेल हाय अल्टिट्यूडला, ओके. सो आकाशामध्ये हाय अल्टिट्यूडला तुम्हाला काय दिसतं? लाईट दिसतो, प्रकाश दिसतो वेगवेगळ्या रंगाचा. आणि याच्यासाठी बेसिक काय आहे तर जो काही ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे जे दोन घटक आहेत हे याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याच्यामुळे हा सगळा फिनॉमिना घडून येत असतो. याच्यामध्ये तुम्हाला मिल्की ग्रीनिश कलर, त्याच्यानंतर रेड, ब्ल्यू, व्हायलेट, पिंक, व्हाईट असे कलर दिसतात. सो ऑरेला बेस्टलिस आणि बोरियालिस आणि ऑस्ट्रेलिस लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सनस्पॉट जे आहेत की ज्यांनी पहिल्यांदा शक्यता वर्तवली होती, तर ह्या सूर्य आहे, सूर्यावर हे डाग तुम्हाला स्पॉट दिसत आहे बघा, हा ना. तर हे जे सनस्पॉट आहेत या सनस्पॉटचा जर तुम्ही विचार केला, है ना, तर हे सनस्पॉट तुम्हाला दिसत आहेत बघा इथं. तर हे काय आहेत की सनस्पॉट काय असतं की डार्कनेस जो काय असतो सरफेस ऑफ सनवर,
तर तो हा असा पॅच असतो की जो कूलर दॅन अदर पार्ट्स ऑफ सन सरफेस, सूर्याच्या सरफेसवरील बाकीचं जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरचा हा भाग असतो, तेवढा एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर के सी शिवशंकर यांची डेथ झालेली आहे. के सी शिवशंकर, वय वर्ष 97. मुलांसाठी चांदोबा नावाचं मासिक होतं, म्हणजे लहानपणी मी हे खूप वाचलेलं आहे, माझं आवडीचं मासिक होतं हे. आणि चांदोबा 2012मध्ये बंद झालं, म्हणजे तोपर्यंत मी वाचायचो याला, हे 2012मध्ये याचं प्रकाशन बंद झालं. तर या चांदोबा मासिकामधले जे चित्र राहायचे त्या चित्रांसाठी विक्रम आणि वेताळाचं जे चित्र आहे त्या मालिकेसाठी हे ओळखले जाणारे चित्रकार होते के सी शिवशंकर. चांदोबा मासिकाच्या प्रकाशनाचा जो मूळ डिझायनर चमू होता तिच्यातले शेवटचे सदस्य होते. 1952 ते 1912 त्यांनी काम केलेलं आहे. 12मध्ये हे मासिक बंद झालं. 60 वर्ष जवळपास त्यांनी चांदोबामध्ये चित्र काढण्याचं काम केलं. आणि 2012 नंतर मग रामकृष्ण विजयम आहे, त्याच्या आधी कलाईमल आहे, अशा तमिळ मासिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. विक्रम वेताळची जी काही मालिका होती त्याच्यासाठी हे खूप फेमस झाले होते. चांदोबा मासिक जे होतं ते चांदोबा ॲक्च्युली मराठी नव्हतं, ते तेलुगू नियतकालिक होतं, चंदा मामा. पण ते इतकं फेमस झालं होतं की 13 भारतीय भाषांमध्ये ते प्रकाशित होत होतं. 1947ला त्याची सुरुवात जी झाली होती, स्थापना, चित्रपट निर्माते बी नागिरेड्डी आणि चक्रपाणी यांनी केलं होतं. आणि 2012मध्ये मग त्याचं प्रकाशन बंद झालं. ओके, सो चांदोबा मॅगझिन. त्याच्यानंतर डीप इकोलॉजी. डीप इकोलॉजी ही कन्सेप्ट काय आहे की तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहे, मानवाच्या जीवनावश्यक गरजा आहेत, तेवढ्याच प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घ्यावा. या व्यतिरिक्त अतिशय समृद्ध असलेल्या सजीव जीवसृष्टीचं आंतरिक मूल्य कमी करण्याचा मानवाला काही एक अधिकार नाही. म्हणजे गरजेसाठीच तुम्ही नैसर्गिक संसाधनांचा उपभोग घ्या, दॅट्स इट, संपला विषय. अर्ने नेन्स नॉर्वे यांनी ही संकल्पना डीप इकोलॉजी समोर ठेवली होती. आता बघा, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. बेल्स, कॉटनचे 100 बेल्स. एक बेल्स म्हणजे काय, तिच्यामध्ये किती असतं? स्पॉटलाइट इयर बुकमध्ये पण मी हे दिलेलं आहे आणि रेग्युलर लेक्चरमध्ये पण हे 2 ते 3 वेळा सांगितलं आहे की कॉटनचा जो एक बेल्स असतो तिच्यामध्ये नेमकं किती कॉटन असतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे जे तुम्हाला दिसतंय चित्र इथं की येलोइश आहे आणि इथं ही मेणबत्ती आहे आणि त्या मेणबत्तीला हा काटेरी तार आहे, तर हे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल जे आहे तर त्यांचं सिम्बॉल आहे. तर ते एक लक्षात ठेवा, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल NGO. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कालचे प्रश्न बघा. 1959ची ताबारेषा चीनने एकतर्फी ठरवली आहे, बरोबर. भारताने 93च्या द्विपक्षीय कराराचं पालन करायचं आवाहन चीनला केलेलं आहे, ह्या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल 1961. लंडन UK याचं हेडक्वार्टर आहे बघा. शेखर कपूर यांच्याबरोबर बिनचूक विधान. बँडेट क्वीन चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार, बरोबर आहे. 2020मध्ये पद्मभूषण, तर यांना पद्मश्री मिळालेला आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे, सो नाही. FTIच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, आणि पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकामध्ये 2020मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 188 है ना. त्याच्यानंतर 168 है ना. त्याच्यानंतर सप्टेंबर 168. सप्टेंबर 2020 पर्यंत करोनामध्ये एकही मृत्यू न झालेलं राज्य जे आहे ते मिझोराम आहे ना. आणि याच्यामध्ये कम्युनिटी जी काही डिसिप्लिन होती त्यांची. आजचे प्रश्न घ्या. गांधीजी वॉज फर्स्ट फॉरमोस्ट ओरिजिनल थिंकर अँड ॲक्यूट पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट हू बिलीव्ड प्रोफंडिबली पॉसिबिलिटीज ऑफ इंट्रोड्युसिंग ह्युमॅनिटी टू द प्रिन्सिपल ऑफ नॉन व्हायलन्स इलॅबरेट. याच्यातले कीवर्ड्स लक्षात ठेवा प्रश्न लिहित असताना. ओरिजिनल थिंकर, ॲक्यूट पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट, ह्युमॅनिटी, नॉन व्हायलन्स. 1500 मार्क 2050. आताची जी परिस्थिती आहे ना त्याच्यात गांधीयन व्हॅल्यू खूप महत्त्वाच्या आहेत. गांधीजींचे विचार आणि आजचा भारत 400 शब्द MPSC. प्रश्न घ्या. दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृद्ध व्यक्ती दिवस साजरा केला जातो. माद्रिद इंटरनॅशनल प्लॅन ऑफ ॲक्शन 2002 नुसार जागतिक वृद्ध व्यक्ती दिवस साजरा केला जातो. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य यापैकी नाही. आंबेडकर सोशल इनोव्हेशन इन्क्युबेशन मिशन अंतर्गत कशाचा समावेश होतो? अनुसूचित जातीच्या तरुणांना उद्योजक बनवण्याकरता प्रोत्साहन देणे. 2024पर्यंत 1000 नाविन्यपूर्ण कल्पनांना साकारण्याचा प्रयत्न करणे. फक्त ब यापैकी नाही. नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? पर्यावरण मंत्री, सर्वोच्च न्यायालय निवृत्त न्यायाधीश, पर्यावरणातील जाणकार व्यक्ती, पंतप्रधान. ICMR NIN नुसार 19 ते 39 वर्षे वयोगटातील भारतीय स्त्री पुरुषांचा आदर्श वजन किती आहे? 55, 60, 60, 65, 50, 60, 55, 65.
2020च्या भारतीय वन्यजीव सप्ताहाचे संकल्पना सूत्र खालीलपैकी कोणते आहे? पृथ्वीवरील सर्व सजीव टिकवणे, सजीव व शाश्वत विकास, पृथ्वीवरील सजीव व त्यांचे संवर्धन, सजीव आणि 21व्या शतकातली आव्हानं. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.